12th केमिस्ट्री लेक्चर. आपला चॅप्टर चालू आहे बायोमॉलिक्युल्स. लास्ट लेक्चरला आपण याच्यामध्ये प्रोटीन्स हे बायोमॉलिक्युल स्टार्ट केलं होतं. मग ते प्रोटीन्स कशापासून तयार होतात तर अल्फा अमायनो ॲसिड्स. मग ते अल्फा अमायनो ॲसिडचं स्ट्रक्चर काय असतं तर त्याच्यामध्ये एक कार्बोक्सिलिक ग्रुप COOH, त्यानंतर एक अमायनो ग्रुप, एक R आणि एक H असं हे अल्फा अमायनो ॲसिडचं स्ट्रक्चर असतं. मग त्याची नेमिंग पण वेगळे जे आपण चार्टमध्ये बघितले फर्स्ट जे 20 अल्फा अमायनो ॲसिड्स आहेत ते कशावरून तर त्याचा R ग्रुप काय असतो डिफरंट असतो. जो R ग्रुप असेल त्याच्यावरून त्याचं नेमिंग आहे. मग त्याच्यामध्ये 3 लेटर सिम्बॉल आहे, 1 लेटर सिम्बॉल हे आपण स्टडी केलं होतं. त्याच्यानंतर याच्यामध्ये जो पार्ट आहे इम्पॉर्टंट त्याचे टाईप्स पण आहेत बघा, ॲसिडिक, बेसिक आणि न्यूट्रल अल्फा अमायनो ॲसिड. जेव्हा R ग्रुप COOH ग्रुप असतो म्हणजे जो R साईड चेन आहे तो R ग्रुप म्हणजे साईड चेन किंवा फंक्शनल ग्रुप असतो काही वेळेस. मग तो फंक्शनल ग्रुप जर COOH असेल तर त्याला म्हणतात ॲसिडिक अल्फा अमायनो ॲसिड्स. आणि जर तिथं R ग्रुप NH2 असेल तर बेसिक अल्फा अमायनो ॲसिड्स. आणि जेव्हा R ग्रुप हा विदाऊट एनी फंक्शनल ग्रुप तिथं COOH किंवा NH2 सोडून दुसरी साईड चेन असते तेव्हा त्याला म्हणतात तर न्यूट्रल अमायनो ॲसिड. हे आपण बघितलं होतं. तर आजच्या लेक्चरमध्ये प्रोटीनचे जे स्ट्रक्चर्स ते आपण स्टडी करणार आहे. त्या स्ट्रक्चरमध्ये काय असतं त्याच्यामध्ये तो पेप्टाइड बॉन्ड ते काय आहे ते आपण स्टडी करणार आहोत. चला तर मग आपण आजचं लेक्चर स्टार्ट करूया. पेप्टाइड बॉन्ड अँड प्रोटीन. त्याच्यामध्ये जो नेक्स्ट पार्ट आहे तो कोणता आहे पेप्टाइड बॉन्ड अँड प्रोटीन. प्रोटीन्स आर नोन टू ब्रेक डाऊन इन टू पेप्टाइड्स इन स्टमक इन and duodenum under the influence of enzyme pepsin being one of them which is secreted by stomach. तर जे स्टमकमध्ये डिओडेनम हा स्टमकचाच एक पार्ट आहे, इंटेस्टाईनचा पार्ट आहे डिओडेनम. मग ते डिओडेनममध्ये काय होतं जे प्रोटीन्स असतात ते काय होतात ब्रेकडाऊन होतात. जे प्रोटीन्स आपण जे थ्रू डाएट जे घेतो प्रोटीन्स ते तिथं काय होतात ब्रेकडाऊन होतात. त्याच्या ब्रेकडाऊन होतात म्हणजेच प्रोटीनमधला जो पेप्टाइड बॉन्ड असतो तो बॉन्ड काय असतो ब्रेक होतो अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ एन्झाईम. एन्झाईमच्या प्रेझेन्समध्ये ते पेप्टाइड बॉन्ड्स काय होत असतात ब्रेक होत असतात. मग तिथं कोणतं एन्झाईम असतं तर पेप्सिन. हे काय एक एन्झाईम आहे. सिक्रेट कशामध्ये होत असतं स्टमकमध्ये सिक्रेट होत असतं. तिथं जे प्रोटीन येतं ते प्रोटीन पेप्टाइड बॉन्डमध्ये काय होतं ब्रेकडाऊन होतं. जे प्रोटीन्स असेल त्याचं ब्रेकडाऊन म्हणजे कळतं तुम्हाला ते काय होतं ब्रेक होतं इन पेप्टाइड बॉन्ड्समध्ये. पेप्टाइडमध्ये त्याचं कन्वर्ट होत असतं आणि कशापासून कशामुळे तर इन प्रेझेन्स ऑफ एन्झाईम्स. कोणतं एन्झाईम आहे तर पेप्सिन हे सांगितलं पेप्टाइड बॉन्ड. तर तुम्हाला हे पेप्टाइड बॉन्डचं एक्झाम्पल सांगायचं झालं तर जेव्हा डाळी सगळ्यांना माहिती आहेत जेव्हा शिजत असते डाळ तेव्हा त्याच्यातून बघा फेस बाहेर येत असतो. काय असतो फेस बाहेर येत असतो कारण आता माहिती आहे ते जे डाळ वगैरे असतात त्यांच्यामध्ये काय रिच सोर्स ऑफ प्रोटीन्स. त्याच्यामध्ये एकदम रिच सोर्सेसमध्ये प्रोटीन्स असतात. मग ते प्रोटीनमध्ये तो पेप्टाइड बॉन्ड असतो ते जेव्हा टेम्परेचर तिथं दिल्यानंतर काय होत असतात ते पेप्टाइड बॉन्ड ब्रेक होत असतो. आणि ते पेप्टाइड बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे त्याच्यातून जी एनर्जी बाहेर पडते त्याच्यामुळे तो असा वरती फेस येत असतो. त्याच्यामुळे ते होत असतं. मग तिथं काय होत असतात ते प्रोटीनमध्ये जे पेप्टाइड बॉन्ड्स आहेत ते ब्रेक होत असतात. तसंच आपल्या बॉडीमध्ये स्टमकमध्ये पण जे प्रोटीन असतं ते ब्रेकडाऊन कशामध्ये होतं पेप्टाइड बॉन्ड इन प्रेझेन्स ऑफ एन्झाईम पेप्सिन. पेप्सिन ते काम करतं प्रोटीनला ब्रेकडाऊन करण्याचं इंटू पेप्टाइड बॉन्ड्समध्ये. सो पॉलीपेप्टाइड्स आर फर्दर ब्रोकन डाऊन अल्फा अमायनो ॲसिड. परत ते पॉलीपेप्टाइड्स कशामध्ये परत ब्रोकन कशामध्ये होतात तर अल्फा अमायनो ॲसिड. कारण प्रोटीन्स तयारच कशापासून होतात अल्फा अमायनो ॲसिडपासून. मध्ये पॉलीपेप्टाइड्स आर फर्दर ब्रोकन डाऊन टू अल्फा अमायनो ॲसिड. ते पॉलीपेप्टाइड परत कशामध्ये हे होतात तर अल्फा अमायनो ॲसिडमध्ये ब्रोकन डाऊन होतात. दिस इम्प्लाइज दॅट प्रोटीन्स आर फॉर्म्ड बाय कनेक्टिंग अल्फा अमायनो ॲसिड्स टू इच अदर. त्याच्यावरनं काय कन्सिडर होतं तर अल्फा अमायनो ॲसिड्स एकमेकांना इंटरलिंक असतात किंवा एकमेकांना कनेक्टेड असतात इन प्रोटीन स्ट्रक्चरमध्ये. म्हणजे प्रोटीनचं स्ट्रक्चर कसं होतं अल्फा अमायनो ॲसिड्स एकमेकांना कनेक्टेड होऊन प्रोटीनचं स्ट्रक्चर काय होतं तर तयार होतं इन प्रेझेन्स ऑफ पेप्टाइड बॉन्ड. ते पेप्टाइड बॉन्ड काय करतात दोन जे अल्फा अमायनो ॲसिड्स आहेत त्यांना कनेक्ट करायचं काम करत असतं. सो अल्फा अमायनो ॲसिड्स आर कनेक्टेड टू इच अदर. त्याच्यामुळे काय होतं प्रोटीनचं स्ट्रक्चर तयार होतं. द बॉन्ड्स दॅट कनेक्ट्स अल्फा अमायनो ॲसिड टू इच अदर आर कॉल्ड पेप्टाइड बॉन्ड. जो अल्फा अमायनो ॲसिड्सना कनेक्ट करतो त्याला म्हणतात पेप्टाइड बॉन्ड. बघा इथं काय आला प्रोटीनमध्ये पेप्टाइड बॉन्ड आला. आणि जे डायसॅकॅराइड्स होते त्याच्यामध्ये ग्लायकोसाइडिक बॉन्ड होता. जो इथरल लिंकेज आपण म्हणतो ते काय होतं ग्लायकोसाइडिक बॉन्ड होता. इथं काय पेप्टाइड बॉन्ड आहे. जेव्हा 2 अल्फा अमायनो ॲसिड्स
अल्फा अमायनो ॲसिडपासून प्रोटीन तयार होतात. मग त्या अल्फा अमायनो ॲसिड्सना जॉईन करण्यासाठी जो बॉन्ड वापरतात किंवा जॉईन कोण करायचं काम काय कोण करतं तर पेप्टाइड बॉन्ड. त्या दोन्हींमध्ये जो बॉन्ड असतो त्या बॉन्डला म्हणायचं पेप्टाइड बॉन्ड. द बॉन्ड दॅट कनेक्ट्स अल्फा अमायनो ॲसिड्स ऑफ इच अदर are called peptide bond. Consider for example linking of a molecule of a glycine with that of alanine. आता एक अल्फा अमायनो ॲसिड घेतलंय कोणतं ग्लायसिन, दुसरा ॲलिनिन. हे दोन्ही एकमेकांना काय केलेत जॉईन केलेत. वन वे ऑफ डुईंग दॅट इज टू कंबाईन कार्बोक्सिलिक ग्रुप ऑफ ग्लायसिन विथ अल्फा अमायनो ग्रुप ऑफ ॲलिनिन. आता ह्याला जॉईन करण्याचा एक कोणता ग्रुप, एक वन वे सांगितलं, एक जॉईन करण्याचा एक रूट कोणता आहे तर एक कार्बोक्सिलिक ॲसिड एकाचा म्हणजे ग्लायसिनचा किंवा ॲलिनिनचा कार्बोक्सिलिक काय सांगितले कंबाईन विथ कार्बोक्सिलिक ग्रुप ऑफ ग्लायसिन. ग्लायसिनमधला कार्बोक्सिलिक ग्रुप विथ अल्फा अमायनो ऑफ ॲलिनिन. अमायनो ग्रुप ॲलिनिनचा आणि कार्बोक्सिलिक ग्रुप ग्लायसिनचा. अशा पद्धतीने एक आपण काय करू शकतो कंबाईन करू शकतो. हा एक वन वे दिलाय किंवा एक रूट सांगितलाय कार्बोक्सिलिक ग्रुप ग्लायसिनचा आणि अल्फा अमायनो ग्रुप ॲलिनिनचा. These result in elimination of water molecule and formation of dipeptide called glycyl किंवा ग्लायसिल ॲलेनिन. काय होतं याच्यामध्ये जेव्हा ते दोन्ही एकत्र येतात कोणता कार्बोक्सिलिक ग्रुप म्हणजे COOH ग्रुप आणि NH2 अमायनो ग्रुप जो एक तुमचं कंपाऊंड आहे कोणतं जो COOH ग्रुप कशाचा येणार आहे एकत्र बघा. एका ग्लायसिनचा ग्लायसिनमधला COOH ग्रुप आणि अल्फा अमायनो ग्रुप कशातला ॲलिनिन मधला. अमायनो म्हणजे NH2 ग्रुप, अल्फा अमायनो ग्रुप ॲलिनिन मधला. मग ह्याच्यातून काय होतं ह्याच्यातला एक H आणि हा OH असंच काय होतं H2O इलिमिनेशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल त्याच्यातनं वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो आणि काय होतं ॲडिशन ऑफ डायपेप्टाइड. तिथं बॉन्ड कुठला तयार होतो तर डायपेप्टाइड बॉन्ड तयार होतो. त्यालाच काय म्हणतात तर ग्लायसिल किंवा ग्लायसिल ॲलॅनिन. त्याचं नाव आहे डायपेप्टाइड बॉन्डचं ग्लायसिल ॲलॅनिन. इन विच द टू अमायनो ॲसिड्स युनिट्स आर लिंक्ड. त्याच्यामध्ये काय होतं दोन अमायनो ॲसिड युनिट्स आर लिंक्ड. इन विच टू अमायनो ॲसिड युनिट्स आर लिंक्ड बाय अ पेप्टाइड बॉन्ड. आता बघा इथे तुम्हाला पेप्टाइड बॉन्ड दाखवला या फिगरमध्ये. ते एकमेकांना कसे युनिट लिंक झालेत. पहिलं स्ट्रक्चर आहे ग्लायसिनचं NH2 CH2 COOH आणि ॲलॅनिनचं NH2 CH3 COOH CH3 हे ॲलॅनिनचं स्ट्रक्चर. मग आता ह्याच्यातून हा जो COOH मॉलिक्यूल आहे ग्लायसिनचा COOH ॲलॅनिनचा NH2 मॉलिक्यूल. मग ह्याच्यातून इलिमिनेट काय होतं वॉटर मॉलिक्यूल. हा बघा H2O वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होणार आहे म्हणजे ह्याच्यातला मी तुम्हाला सांगितलं तसं ह्याच्यातला OH आणि ह्यातला एक H काय होणार H2O बाहेर पडेल. मग इथं काय राहील NH आणि इथं काय राहतं CO. हा CONH जो बॉन्ड असतो त्याला म्हणतात पेप्टाइड बॉन्ड. हे एकमेकांना पेप्टाइड बॉन्डनं काय होतं लिंक होतं CONH त्याला म्हणायचं पेप्टाइड बॉन्ड. बघा एका ग्लायसिनचा कार्बोक्सिलिक ग्रुप ॲलॅनिनचा NH2 ग्रुप त्याच्यातला हायड्रोजन आणि ग्लायसिनच्या कार्बोक्सिलिक ग्रुपमधला OH असे H2O इलिमिनेशन ऑफ H2O मॉलिक्यूल होतं आणि CONH हा काय होतो पेप्टाइड बॉन्ड तिथं काय होतो तयार होतो. त्या स्ट्रक्चरला म्हणतात ग्लायसिल ॲलॅनिन. हे तयार होतं पेप्टाइड बॉन्ड. म्हणजे पेप्टाइड बॉन्ड काय काम करत असतात दोन जे अल्फा अमायनो ॲसिड्स असतील त्यांना जॉईन करून नवीन प्रोटीन्स तयार करायचं काम करत असतात पेप्टाइड. इट कॅन बी सीन दॅट अ पेप्टाइड बॉन्ड और पेप्टाइड लिंकेज इज सेम ॲज वॉट इज डिस्क्राइब्ड ॲज सेकंडरी अमाइड इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता हे जे पेप्टाइड लिंकेज आहे काय बघा CONH पेप्टाइड लिंकेज म्हणजे काय CONH म्हणजे याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे C डबल बॉन्ड ONH. हे कशासारखं दिसतं तर सेकंडरी अमाइडसारखं. तर जेव्हा प्रायमरी अमाइड असतं तेव्हा त्याला काय म्हणतात C डबल बॉन्ड ONH2. हे काय असतं प्रायमरी अमाइड C डबल बॉन्ड ONH असेल तर सेकंडरी अमाइड आणि C डबल बॉन्ड O ओनली N असेल तर टर्शरी अमाइड असं त्याचं स्ट्रक्चर असतात. मग हे जे C डबल बॉन्ड ONH कशासारखं आहे तर सेकंडरी अमाइडसारखं स्ट्रक्चर आहे. सो पेप्टाइड बॉन्ड इज डिस्क्राइब्ड ॲज सेकंडरी अमाइड. आता जेव्हा आपण अमाइन्स हा चॅप्टर बघू तेव्हा तुमच्या लक्षात येईल प्रायमरी सेकंडरी आणि टर्शरी अमाइड किंवा अमाइन्स कशाला म्हणायचं. तर जेव्हा अमाइन्स असतात प्रायमरी अमाइन्स वगैरे असतील ते कशावर नसतात जो NH3 मॉलिक्यूल असतो कोणता अमोनिया मॉलिक्यूल NH3 त्याच्यातले हायड्रोजन जसे रिप्लेस होतील तसं त्याचं स्ट्रक्चर असतं. जर NH3 असेल सिम्पल NH3 असेल तर त्याच्यामध्ये कोणताच फंक्शनल ग्रुप नसतो. जर NH2 झालं म्हणजे NH3 मधला एक हायड्रोजन रिप्लेस झाला तर त्याला म्हणतात प्रायमरी अमाइन्स. कोणत्याही R ग्रुपनं वगैरे कोणताही रिप्लेस होईल त्याला म्हणायचं प्रायमरी अमाइन RNH2 तिथे येतो. तेच जर अजून एक हायड्रोजन रिप्लेस झाला R ग्रुपनं म्हणजे स्ट्रक्चर काय होईल सांगा
NH असं स्ट्रक्चर होतं, RRNH. अजून एक हायड्रोजन रिप्लेस झाला तर ते काय होतात तर सेकंडरी अमाइन्स. अमाइनच्या बाबतीत सांगते मी, सेकंडरी अमाइन म्हणजे जिथं NH येतो तेव्हा ते सेकंडरी अमाइन असतं. आणि आता जेव्हा अमाइडच्या बाबतीत सांगायचं असेल तर अमाइडमध्ये काय असतो, एक कार्बोनिल ग्रुप आणि एक अमाइन ग्रुप NH2 ग्रुप. मग आता इथं काय तर C+ONH सेकंडरी अमाइड सारखं स्ट्रक्चर आहे, म्हणून पेप्टाइड बॉन्डला काय म्हणतात तर सेकंडरी अमाइड असंही म्हटलं जातं. सो इट कॅन बी सीन दॅट द पेप्टाइड बॉन्ड और पेप्टाइड लिंकेज इज सेम ॲज वॉट डिस्क्राइब्ड ॲज अ सेकंडरी अमाइड इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री. जे सेकंडरी अमाइड आहे त्याच्यासारखं ते स्ट्रक्चर आहे. कॉम्बिनेशन ऑफ थर्ड मॉलिक्यूल ऑफ अन अल्फा अमाइनो ॲसिड विथ अ डायपेप्टाइड would result in the formation of tripeptide. आता जे कॉम्बिनेशन आहे बघा, थर्ड मॉलिक्यूल ऑफ अन अल्फा अमाइनो ॲसिड, अल्फा अमाइनो ॲसिडचा जो थर्ड मॉलिक्यूल असेल, तर इथं काय झाले, दोन मॉलिक्यूल तयार झालेत. तर हे अल्फा अमाइनो ॲसिडचे आपण दोन मॉलिक्यूल इन्व्हॉल्व केलेत. कोणते, एक ग्लायसिन आणि दुसरं ॲलेनिन. अजून एक थर्ड मॉलिक्यूल आला अल्फा अमाइनो ॲसिडचा कोणताही, तर तिथं कोणता तयार होतो, अजून एक पेप्टाइड बॉन्ड क्रिएट होईल. मग तिथं काय त्याला म्हणतात ट्रायपेप्टाइड बॉन्ड. असं काय होत जातात, पेप्टाइड बॉन्ड काय होत जातात, वाढत जातात. सो कॉम्बिनेशन ऑफ थर्ड मॉलिक्यूल ऑफ अन अमाइनो ॲसिड विथ अ डायपेप्टाइड would result in the formation of tripeptide. Similarly, linking of 4, 5 or 6 alpha amino acid result in the formation of tetrapeptide, pentapeptide, hexapeptide. जसे जे मॉलिक्युल्स आहेत अल्फा अमाइनो ॲसिड जॉईन होत जातील ते कशाने होतात तर बॉन्डनं, पेप्टाइड बॉन्डनं जॉईन होतात. मग ते परत कंटिन्यू जर तुम्ही त्याच्यामध्ये अल्फा अमाइनो ॲसिड ॲड करत गेलात तर तसे पेप्टाइड बॉन्ड पण काय होतात, वाढत जातात. When the number of alpha amino acids linked by peptide bonds is more than 10, then products are called polypeptides. आता जेव्हा नंबर ऑफ अल्फा अमाइनो ॲसिड्स पेप्टाइड बॉन्डनं जर लिंक झाले, मग त्याच्यामध्ये पेप्टाइड बॉन्ड मोर दॅन 10 पेक्षा जास्त पेप्टाइड बॉन्ड्स आले बघा, वेन द नंबर ऑफ अल्फा अमाइनो ॲसिड्स लिंक्ड बाय पेप्टाइड बॉन्ड इज मोर दॅन 10 पेप्टाइड बॉन्ड 10 अल्फा अमाइनो ॲसिड्स लिंक झाले, पेप्टाइड बॉन्ड आले, तर त्याला काय म्हणतात पॉलीपेप्टाइड्स. 10 पेक्षा जास्त पेप्टाइड्स बॉन्ड असतील तर त्याला काय म्हणायचं, पॉलीपेप्टाइड्स. द CHR युनिट्स लिंक्ड बाय पेप्टाइड बॉन्ड्स आर रिफर्ड एज अमाइनो ॲसिड रेसिड्यूज. आता जो CHR युनिट असतं लिंक्ड बाय पेप्टाइड बॉन्ड्स, जे पेप्टाइड बॉन्डनं लिंक होतं, म्हणजे साईडचं जे CHR युनिट असतं, CH आणि R साईड चेन जी असेल ती. तर जे आपण स्ट्रक्चर बघितलं पेप्टाइड बॉन्डचं त्याच्यामधलं CONH हे स्ट्रक्चर सोडून जे साईडचं जे असतं युनिट CHR हे जे युनिट असणार आहे, म्हणजे R साईड चेन आणि CH ग्रुप हे जे युनिट असतं त्याला काय म्हणतात अमाइनो ॲसिड रेसिड्यू. त्या युनिटला म्हणायचं अमाइनो ॲसिड रेसिड्यूज. प्रोटीन्स आर पॉलीपेप्टाइड्स हॅव्हिंग मोर दॅन 100 अमाइनो ॲसिड रेसिड्यूज लिंक्ड बाय पेप्टाइड बॉन्ड. बघा आता जेव्हा पॉलीपेप्टाइड स्ट्रक्चर असतं, पॉलीपेप्टाइडमध्ये आपण काय म्हणतो मोर दॅन 10 पेप्टाइड बॉन्ड्स असतील किंवा मोर दॅन 10 जे अल्फा अमाइनो ॲसिड्स तिथं काय होतात, लिंक होतात बाय पेप्टाइड बॉन्डनं. सो प्रोटीन्स आर द पॉलीपेप्टाइड्स हॅव्हिंग मोर दॅन 100 अमाइनो ॲसिड रेसिड्यू. जेव्हा पॉलीपेप्टाइड असतात त्याच्यामध्ये मोर दॅन 100 अमाइनो ॲसिड रेसिड्यू लिंक होऊ शकतात थ्रू पेप्टाइड बॉन्ड. इट मे बी हाऊएव्हर noted that the distinction between proteins and polypeptides is not sharp. त्याच्यातलं डिस्टिंग्विश करणं म्हणजे प्रोटीन आणि पॉलीपेप्टाइड इज नॉट शार्प, त्याच्यातलं जास्त डिस्टिंक्शन करता येत नाही. सो द टू एंड्स ऑफ पॉलीपेप्टाइड चेन्स ऑफ प्रोटीन आर नॉट आयडेंटिकल. त्याच्यात जे दोन एंड्स असतात पॉलीपेप्टाइड चेनचे ते काय नसतात, आयडेंटिकल नसतात. द टू एंड्स ऑफ पॉलीपेप्टाइड चेन्स ऑफ प्रोटीन्स आर नॉट आयडेंटिकल, एकसारखे नसतात, दोन्ही एंड्स असतील ते. द एंड हॅव्हिंग फ्री कार्बोक्सिलिक ग्रुप इज कॉल्ड C टर्मिनल. आता याच्यामध्ये जो एंड असतो ज्याच्यामध्ये कार्बोक्सिलिक ग्रुप असतो, फ्री कार्बोक्सिलिक ग्रुप, द एंड हॅव्हिंग द फ्री कार्बोक्सिलिक ग्रुप इज कॉल्ड C टर्मिनल, while the other end having free अमाइनो ग्रुप, दुसरा एंड असेल हॅव्हिंग फ्री अमाइनो ग्रुप इज कॉल्ड N टर्मिनल. ज्याच्यामध्ये फ्री अमाइनो ग्रुप असतो त्याला म्हणतात N टर्मिनल, आणि ज्या एंडला कार्बोक्सिलिक ग्रुप फ्री असतो, फ्री कार्बोक्सिलिक ग्रुप असेल त्याला म्हणतात C टर्मिनल, अँड फ्री अमाइनो ग्रुप असेल तर N टर्मिनल. राहील लक्षात मला वाटते. काय फक्त लक्षात काय ठेवायचं, त्याच्यामध्ये दोन्ही जे एंड असतात ते काय असतात, नॉट आयडेंटिकल, सेम नसतात दोन्ही एंड. मग जर एंडला फ्री कार्बोक्सिलिक ग्रुप असेल तर त्याला म्हणतात C टर्मिनल, आणि जर एंडला फ्री अमाइनो ग्रुप असेल तर त्याला काय म्हणतात N टर्मिनल, C आणि N टर्मिनल. इन द डायपेप्टाइड ग्लायसिल अॅलेनिन, ग्लायसिन रेसिड्यू इज अ N टर्मिनल अँड ॲलेनिन इज अ C टर्मिनल. आता जे स्ट्रक्चर आपण बघितलं ग्लायसिन ॲलेनिनचं, त्याच्यामध्ये जो ग्लायसिन रेसिड्यू आहे तो कोणता N टर्मिनल आहे, आणि ॲलेनिन रेसिड्यू कोणता आहे तर C टर्मिनल. आता हे बघा, हे स्ट्रक्चर आहे ग्लायसिल ॲलेनिनचं. मग याच्यामध्ये आता
जे ग्लायसिन रेसिड्यू आहे तो कोणता, हा रेसिड्यू राहतो आपला CHR जो ग्रुप असतो, हा जो इकडचा CONH हा गेला पेप्टाइड बॉन्डमधला, जो तुमचा हा ग्रुप राहील त्याला काय म्हणतात, अमायनो रेसिड्यू जे असतील ते रेसिड्यू. इकडचा पण ग्रुप असेल तो ते काय असतात तर रेसिड्यू, ते सोडून. आता ह्या साईडला बघा ग्लायसिन साईडमध्ये काय, इकडे NH2 फ्री आहे त्यामुळे ह्याला काय म्हणतात N टर्मिनल, आणि ह्या साईडला दोन्ही साईडला काय असतात टर्मिनल वेगवेगळे असतात, N टर्मिनल आणि C टर्मिनल दोन्ही डिफरंट असतात. बघा ह्या साईडला NH2 ग्रुप आहे, इकडे COH, दोन्ही टर्मिनल्स काय वेगवेगळे आहेत. मग इथं काय NH2 ग्रुप आहे, याला काय म्हणायचं N टर्मिनल. फ्री अमायनो ग्रुप असेल तर N टर्मिनल, फ्री कार्बोक्सिलिक ग्रुप असेल तर C टर्मिनल. ह्या साईडला C टर्मिनल होईल, ह्या साईडला N टर्मिनल. मग ग्लायसिनचं काय N टर्मिनल येतं, ॲलेनिलचं C टर्मिनल. समजलं, हे असं प्रत्येक प्रोटीन मॉलिक्यूलला असतं. नेक्स्ट पॉईंट आहे टाइप्स ऑफ प्रोटीन्स. आता या प्रोटीनचे टाइप्स कोणते कोणते असतात, डिपेंडिंग अपॉन द मॉलिक्युलर शेप प्रोटीन्स आर क्लासिफाईड इंटू 2 टाइप्स. त्याच्या शेपवरून, जसा शेप असतो मॉलिक्युलर शेप, डिपेंडिंग अपॉन द मॉलिक्युलर शेप प्रोटीन्स आर क्लासिफाईड इंटू 2 टाइप्स. त्याच्यामध्ये आता फर्स्ट टाईप आहे तो ग्लोब्युलर प्रोटीन्स. बघा डिपेंडिंग अपॉन मॉलिक्युलर शेपवर 2 टाइप्स असतात. त्यातला फर्स्ट टाईप आहे ग्लोब्युलर प्रोटीन्स. आता याच्यामध्ये काय असतं तर स्पेरिकल शेपचे असतात. द मॉलिक्युल्स ऑफ ग्लोब्युलर प्रोटीन्स हॅव स्पेरिकल शेप. जे ग्लोब्युलर प्रोटीन्स असतील त्यांना शेप कसं असतो, स्पेरिकल. स्पेरिकल शेप कळतो, सर्क्युलर जे शेपचे असतात स्पेरिकल शेपचे असतात. सो मॉलिक्युल्स ऑफ ग्लोब्युलर प्रोटीन हॅव स्पेरिकल शेप. ग्लोब्युलर म्हणजे जे फुटबॉल वगैरे असतात बघा, तसं याचं जास्त करून स्ट्रक्चर असतं ग्लोब्युलर प्रोटीनसारखं. सो मॉलिक्युल्स ऑफ द ग्लोब्युलर प्रोटीन्स हॅव स्पेरिकल शेप. दिस शेप रिझल्ट फ्रॉम कॉइलिंग अराउंड ऑफ द पॉलिपेप्टाइड चेन्स ऑफ प्रोटीन. आता ह्या चेन होण्यासाठी जे पॉलिपेप्टाइड ग्रुप्स असतात किंवा पॉलिपेप्टाइड चेन्स असतात प्रोटीनच्या, प्रोटीन म्हणजेच काय असतं पॉलिपेप्टाइड, जास्त पेप्टाइड बॉन्ड्स होऊन अल्फा अमायनो ॲसिड्स त्या पेप्टाइड बॉन्डला जॉईन होऊन काय झालेलं असतं, प्रोटीन्स तयार झालेलं असतं. पॉलिपेप्टाइड चेन्स ऑफ प्रोटीन म्हणजेच काय असतं, अल्फा अमायनो ॲसिड जे असतात ते पेप्टाइड बॉन्डना आपण बघितलं ॲलेनिन आणि ग्लायसिन कसं जॉईन होतं, तसेच वेगवेगळे जे अल्फा अमायनो ॲसिड्स असतात ते एकमेकांना जॉईन होऊन पॉलिपेप्टाइड स्ट्रक्चर तयार करतात आणि त्यालाच काय म्हणतात तर प्रोटीनच्या त्या चेन्स असतात पॉलिपेप्टाइड चेन्स. मग त्याच्या ह्या पॉलिपेप्टाइड चेनमध्ये काय असतं, कॉइलिंग जर झालं तर ते काय होतं ग्लोब्युलर प्रोटीन. म्हणजे असे कॉईल असे काय होतात, ते जे पॉलिपेप्टाइड चेन अशा काय होतात कॉइलिंग होत असतात. असं कॉइलिंग होऊन जे स्ट्रक्चर होतं त्याला काय म्हणतात ग्लोब्युलर प्रोटीन्स. जे कॉइलिंग स्ट्रक्चर असतं ते असं ग्लोब्युलर प्रोटीनसारखं आणि असं तुमचं स्पिअरसारखं दिसतं, जसं फुटबॉलचा वगैरे स्पिअर असतो तसं ते स्ट्रक्चर दिसतं. सो दिस शेप रिझल्ट फ्रॉम कॉइलिंग अराउंड द पॉलिपेप्टाइड चेन ऑफ प्रोटीन. पॉलिपेप्टाइड चेन ज्या आहेत त्या काय होतात कॉईल होतात. ग्लोब्युलर प्रोटीन्स आर युजली सॉल्युबल इन वॉटर. जे ग्लोब्युलर प्रोटीन्स असतील ते काय असतात वॉटरमध्ये सॉल्युबल असतात. प्रॉपर्टीज लक्षात ठेवा, तुम्हाला विचारू शकतील टाइप्स ऑफ प्रोटीन्स. सो फर्स्ट टाईप आहे ग्लोब्युलर प्रोटीन्स, डिपेंडिंग अपॉन द साईजवर आहे. त्याच्यामध्ये प्रोटीन्स काय असतात सॉल्युबल इन वॉटर. फॉर एक्झाम्पल इन्सुलिन, एग अल्ब्युमिन, सिरम, त्यानंतर सिरम अल्ब्युमिन आणि लेग्युमिलिन. प्रोटीन इन पल्सेस, आता जे पल्स असतात पल्सेस वगैरे जे असतात त्याच्यामध्ये असतं लेग्युमिलिन हे प्रोटीन असतं. तर इन्सुलिन प्रोटीन सगळ्यांना माहिती आहे, जे डायबेटिक कंट्रोल करण्यासाठी वापरतात हे इन्सुलिन प्रोटीन. डायबेटिक जे शुगर लेवल कंट्रोल करण्यासाठी इन्सुलिन हार्मोन पण आहे ते आणि प्रोटीन पण आहे ते दिलं जातं. सो इन्सुलिन. त्याच्यानंतर एग अल्ब्युमिन, एगमध्ये जे अल्ब्युमिन असतं जे तुम्हाला माहिती आहे ते म्हणतात पिवळा बलक बघा, ते असतं ते अल्ब्युमिन. ते पण काय असतं ग्लोब्युलर, तुम्हाला दिसतं त्याच्यावरनं. ते स्ट्रक्चर जरी तुम्ही ते जरी डोळ्यासमोर आणला ते जरी बघितलं असेल तर त्याचं जे स्ट्रक्चर असतं ग्लोब्युलर शेपचं तसं असतं ते एग अल्ब्युमिन. त्यानंतर सिरम अल्ब्युमिन आणि लेग्युमिलिन प्रोटीनमधलं पल्समधलं ते प्रोटीन आहे. एवढे एक्झाम्पल्स आहेत ग्लोब्युलर प्रोटीनचे. त्यानंतरचा नेक्स्ट टाईप आहे प्रोटीनचा फायब्रस प्रोटीन. कोणता नेक्स्ट टाईप आहे बघा, फायब्रस प्रोटीन. सो मॉलिक्युल्स ऑफ फायब्रस प्रोटीन्स हॅव इलॉंगेटेड रॉड लाईक शेप. आता जे हे फायब्रस प्रोटीन असतात ते काय असतात इलॉंगेटेड, म्हणजे अशी स्ट्रक्चर असतात बघा त्याचं फक्त इलॉंगेटेड रॉड लाईक, जे रॉड वगैरे असतात असे मोठे रॉड लाईक इलॉंगेटेड शेपचे, हे असे इलॉंगेटेड शेपमध्ये असतं ते प्रोटीन्स, त्याला म्हणतात फायब्रस प्रोटीन. सो मॉलिक्युल्स ऑफ फायब्रस प्रोटीन्स हॅव इलॉंगेटेड रॉड लाईक शेप. दिस शेप इज द रिझल्ट ऑफ फोल्डिंग ऑफ पॉलिपेप्टाइड चेन्स ऑफ प्रोटीन पॅरलल टू इच अदर. आता जे हे कशामुळे तयार होतं हे स्ट्रक्चर, तर पॉलिपेप्टाइड चेन एकमेकांना पॅरलल झाल्यामुळं किंवा अशा पॉलिपेप्टाइड चेन्स एकमेकांना पॅरलल लिंक झाल्यामुळे किंवा पॅरलली होल्ड राहिल्यामुळे काय होतं हे असं स्ट्रक्चर तयार होतं फायब्रस प्रोटीनचं.
आणि जे ग्लोब्युलर प्रोटीनचं कशामुळे होतं, कॉइलिंगमुळे, पॉलिपेप्टाइड चेन ऑफ प्रोटीनच्या कॉईल झाल्यामुळे ते ग्लोब्युलर प्रोटीनचं स्ट्रक्चर तयार होतं. आणि फायब्रस प्रोटीनचं काय होतं, फक्त होल्डिंग this shape of the result of the holding of polypeptide chains of protein parallel to each other. त्या चेन काय असतात, पॅरलल टू इच अदर मुळे. हायड्रोजन बॉन्ड्स अँड डायसल्फाइड बॉन्ड्स आर रिस्पॉन्सिबल फॉर धिस शेप. जे हायड्रोजन बॉन्ड असतील आणि डायसल्फाइड बॉन्ड त्या शेपसाठी रिस्पॉन्सिबल असतात, म्हणजे जो रॉड लाईक शेप आहे त्या शेपसाठी रिस्पॉन्सिबल आहेत. सो फायब्रस प्रोटीन्स आर इनसॉल्युबल इन वॉटर. फायब्रस प्रोटीन इनसॉल्युबल आहेत. एखाद्या वेळेस तुम्हाला डिस्टिंग्विश पण विचारू शकतात, डिस्टिंग्विश बिटवीन ग्लोब्युलर प्रोटीन अँड फायब्रस प्रोटीन. त्यामुळे 3-4 पॉईंट तुम्हाला लिहिता येतील याच्यामध्ये डिस्टिंग्विशचे. इनसॉल्युबल इन वॉटर, ते ग्लोब्युलर प्रोटीन सॉल्युबल असतात, तो एक पॉईंट. त्यानंतर शेपवरचा एक पॉईंट लिहू शकता. त्यानंतर अरेंजमेंटवर एक लिहिता येतो आणि एक्झाम्पल वगैरे अजून एका दुसरा पॉईंट तुम्ही त्या शेपवरून आपल्याला ह्याच्यामध्ये 4 पॉईंट डिस्टिंग्विशिंगचे लिहिता येतात. डिस्टिंग्विशसाठी पण हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सो रिस्पॉन्सिबल फॉर द शेप कोणतं असतं, इथं हायड्रोजन बॉन्ड आहे, डायसल्फाइड बॉन्ड. त्यानंतर फायब्रस प्रोटीन्स आर इनसॉल्युबल इन वॉटर. फॉर एक्झाम्पल दिले कॅरेटिन. आता मला वाटतं भरपूर वेळा तुम्ही शब्द ऐकला असेल, कॅरेटिन प्रोटीन. हेअर नेल्समध्ये वगैरे जे असतात ते कॅरेटिन प्रोटीन. सो कॅरेटिन प्रेझेंट इन हेअर, नेल आणि ऊल. त्यानंतर मायोसिन प्रोटीन ऑर ऑफ मसल. मसलमध्ये जे प्रोटीन असतं ते मायोसिन. हे सगळे प्रोटीन कशाचे असतात, तर फायब्रस प्रोटीन इलॉंगेटेड शेपचे प्रोटीन्स असतात. हे झाले टाइप्स ऑफ प्रोटीन्स, 2 टाईप, एक ग्लोब्युलर प्रोटीन आणि त्याच्यानंतरचं कोणतं, फायब्रस प्रोटीन. टाईप नंतरचं नेक्स्ट आहे आता, द शेप ऑफ प्रोटीन मॉलिक्युल्स आर द रिझल्ट ऑफ 4 लेवल स्ट्रक्चर्स ऑफ प्रोटीन. आता हा जो शेप असतो प्रोटीनचा शेप, ते त्याच्या स्ट्रक्चर्सवर डिपेंड आहे. मग त्याच्यामध्ये टोटल स्ट्रक्चर किती आहेत प्रोटीनचे, तर टोटल 4 स्ट्रक्चर्स आहेत. जे मॉलिक्युल शेप प्रोटीनच्या स्ट्रक्चरवर डिपेंड असतो, ते कॉइलिंग कधी होतं किंवा इलॉंगेटेड कधी राहतं, त्याचा रॉड लाईकच राहतं, हे स्ट्रक्चरवर डिपेंड आहे. मग टोटल 4 लेवलचे स्ट्रक्चर असतात, एक प्रायमरी स्ट्रक्चर, सेकंडरी स्ट्रक्चर, टर्शरी स्ट्रक्चर आणि क्वाटर्नरी स्ट्रक्चर. प्रोटॉनचे स्ट्रक्चर्स आहेत. आता याच्यातला जो सेकंडरी, टर्शरी आणि क्वाटर्नरी हे जे स्ट्रक्चर्स आहेत तुमच्या सिलेबसमधून रिड्यूस केलेल्या सिलेबसमध्ये आहेत, तर फक्त आपण ह्याच्यामध्ये प्रायमरी स्ट्रक्चर हा एकच पार्ट आहे, त्यामुळे स्ट्रक्चर ऑफ प्रोटीनमध्ये तेवढं एकच स्ट्रक्चर बघणार आहे, प्रायमरी स्ट्रक्चर. जरी 4 लेवल असल्या तरी त्यातलं फक्त एकच स्टडी करणार आहे. मग बघा आता स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. प्रोटीन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर व्हरायटी ऑफ फंक्शन्स इन ऑर्गॅनिझम. आता हे प्रोटीन कशासाठी रिस्पॉन्सिबल असतं, तर व्हरायटी ऑफ फंक्शन, जे बॉडीमधली व्हरायटी ऑफ फंक्शन्स होतात त्या फंक्शनसाठी प्रोटीन रिस्पॉन्सिबल आहे. प्रोटीन ऑफ हेअर्स, मसल, स्किन गिव्ह शेप टू द स्ट्रक्चर, while enzyme and proteins which catalyzes physiological reaction. तर जे प्रोटीनचा यूज सांगितलं, प्रोटीन कशासाठी रिस्पॉन्सिबल असतं, प्रोटीन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर व्हरायटी ऑफ फंक्शन. भरपूर फंक्शनसाठी प्रोटीन रिस्पॉन्सिबल आहे. त्यामध्ये हेअर, मसल किंवा स्किन त्याचं काय करतात, गिव्ज द शेप टू द स्ट्रक्चर. जे हेअर असतील, मसल असतील किंवा स्किन, ह्याला शेप देण्याचं काम कोण करत असतात, प्रोटीन्स. त्यानंतर एन्झाईम आणि प्रोटीन्स जे असतील ते काय होतात, बायोकॅटलिस्ट म्हणून ॲक्ट होतात. म्हणजे थोडे जे एन्झाईम्स काय असतात, प्रोटीन्सच असतात, मग ते काय होतात, बायोकॅटलिस्ट म्हणून ॲक्ट करतात. ज्या फिजिओलॉजिकल प्रोसेस होतात त्या कॅटलिस्ट करण्याचं काम, म्हणजे त्याच्या रिॲक्शनचं स्पीड वाढवण्याचं काम ते करत असतात. दीज डायव्हर्स फंक्शन्स ऑफ प्रोटीन्स कॅन बी अंडरस्टूड बाय स्टडिंग द 4 लेवल्स ऑफ त्याच्या स्ट्रक्चर्स. सो द डायव्हर्स फंक्शन्स ऑफ प्रोटीन्स कॅन बी अंडरस्टूड बाय स्टडिंग द 4 लेवल स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन्स. प्रोटीनचे जे 4 लेवल स्ट्रक्चर्स आहेत ते स्टडी करून त्याचे जे फंक्शन्स आहेत किंवा त्याचे जे काम आहेत ते स्टडी केलेत. सो नेमली प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अँड क्वाटर्नरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन्स. हे टोटल 4 स्ट्रक्चर्स आहेत, पण त्याच्यामधले जे पुढचे तुम्हाला सेकंडरी, टर्शरी, क्वाटर्नरी हे स्ट्रक्चर सिलेबसला नाही आहे, त्यातलं फक्त एक प्रायमरी स्ट्रक्चर आहे, तेवढंच आपण स्टडी करणार आहे. मग बघा प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन्स काय आहे ते प्रायमरी स्ट्रक्चर, तर सिम्पल, फक्त एकमेकांना जे अल्फा अमायनो ॲसिड्स आहेत ते फक्त पेप्टाइड बॉन्डनं लिंक होत जातात. सो प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन्स इज द सिक्वेन्स ऑफ कॉन्स्टिट्युएंट ऑफ अल्फा अमायनो ॲसिड रेसिड्यू लिंक्ड बाय पेप्टाइड बॉन्ड. सिम्पली फक्त जे तुमचे अमायनो ॲसिड असतात, अल्फा अमायनो ॲसिड, ते एकमेकांना जॉईन होत जातात पेप्टाइड बॉन्डनं. बाकी याच्यामध्ये काही होत नाही प्रायमरी स्ट्रक्चरमध्ये. फक्त जे अल्फा अमायनो ॲसिड्स असतील, जसं आपण बघितलं, जे एक अल्फा अमायनो ॲसिड मध्ये पेप्टाइड बॉन्ड CONH असं एक काय होतात जातात, एकमेकांना जॉईन होत जातात, असं कंटिन्यू जॉईन होत जातात, ते स्ट्रक्चर मिळतं, त्याला म्हणतात प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन्स. सो प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन इज द सिक्वेन्स ऑफ कॉन्स्टिट्युएंट अल्फा अमायनो ॲसिड रेसिड्यू linked by peptide bonds. Any change in the sequence of amino acid residue result in a different protein. जरी त्याच्यामध्ये चेंज झाला त्या सिक्वेन्समध्ये तर काय होतं, वेगळं प्रोटीन तयार होतं. प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन इज रिप्रेझेंटेड बाय रायटिंग
3-letter symbols of amino acid residues as per their sequences in the concerned प्रोटीन्स. आता ह्या जे प्रोटीन स्ट्रक्चर असतं रिप्रेझेंट कसं केलं जातं, रायटिंग 3 लेटर जो सिम्बॉल आहे अमायनो ॲसिडचा आपण बघितला चार्टमध्ये, तो 3 लेटर सिम्बॉल वापरून आणि त्याचे रेसिड्यू ॲज पर देअर सिक्वेन्स इन कन्सर्ट प्रोटीन, त्या प्रोटीनमधलं ते सिक्वेन्सनुसार ते लिहिलं जातं 3 लेटर सिम्बॉलनुसार. द सिम्बॉल्स आर सेपरेटेड बाय डॅश. ते जे सिम्बॉल असतील ते कशाने सेपरेट करतात, डॅशनं, अकॉर्डिंग टू देअर कन्व्हेन्शन. त्याच्या कन्व्हेन्शननुसार ते जे सिम्बॉल असतील ते डॅशनं काय केलं जातं, सेपरेट केले जातात. द एन टर्मिनल ऑफ अमायनो ॲसिड रेसिड्यू ॲज रिटन ॲज द लेफ्ट एंड अँड द सी टर्मिनल ऑफ अमायनो ॲसिड रेसिड्यू ॲट द राईट एंड. आता जो ज्यातला आता एन आणि सी टर्मिनल आपण बघितले, जर फ्री अमायनो ग्रुप असेल तर त्याला एन टर्मिनल म्हणतात, फ्री COOH ग्रुप असेल, कार्बोक्सिलिक ग्रुप असेल तर त्याला काय म्हणतात, सी टर्मिनल. मग आता एन टर्मिनल कुठे लिहितात तर लेफ्ट एंडला. एन टर्मिनल ऑफ अमायनो ॲसिड रेसिड्यू, जो अमायनो ॲसिड रेसिड्यू असेल तुमच्या सेंटरला काय असणार आहे, तुमचं पेप्टाइड लिंकेज. मग जो एन टर्मिनल असतो तो लेफ्ट साईडला लिहितात आणि जो सी टर्मिनल आहे तो काय लिहितात, राईट साईडला. जसं आपण ग्लायसिल ॲलेनिनच्या स्ट्रक्चरमध्ये पण बघितलं होतं, राईट साईडला काय होतं, सी टर्मिनल होतं आणि लेफ्ट साईडला एन टर्मिनल. तसंच केलं जातं. एन टर्मिनल काय तो लेफ्ट साईडला आणि जो तुमचा कार्बोक्सिलिक ॲसिड अमायनो ॲसिडचा जो रेसिड्यू असेल तो कुठे येतो तर राईट साईडला लिहिलं जातो, सी टर्मिनल राईट साईडला लिहिलं जातं. हे बघा इथं स्ट्रक्चर दाखवले, रिप्रेझेंटेशन ऑफ प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. त्याच्यामध्ये रिप्रेझेंटेशन बाय स्ट्रक्चरल फॉर्म्युला प्रायमरी स्ट्रक्चरमध्ये दाखवले. आता एन टर्मिनल आणि सी टर्मिनल. एन टर्मिनलमध्ये काय तर लेफ्ट, हे कुठे दाखवले, हा लेफ्ट साईडला दाखवलंय आणि हे जे आहे सी टर्मिनल ते राईट साईडला. हे फक्त रिप्रेझेंटेशन आहे, असं रिप्रेझेंटेशन केलं जातं. त्याच्यामधले आर ग्रुप, हा एक वगैरे असे आर ग्रुप जॉईन झालेत आणि ते त्याला टर्मिनल. आणि हा जो ग्रुप असेल हा पेप्टाइड बॉन्ड येतो बघा, सी डबल बॉन्ड ONH, सी डबल बॉन्ड O, सी डबल बॉन्ड ONH. हे काय तर पेप्टाइड बॉन्ड आहेत सगळ्या याच्यानुसार, एन टर्मिनल अँड सी टर्मिनल असं हे काय स्ट्रक्चर आहे. आता आजचं लेक्चर आपण इथं स्टॉप करतोय. नेक्स्ट लेक्चरला याचा पुढचा पार्ट स्टडी करू. थँक्यू.